नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. ब्रह्मपुरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष. चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले. तेव्हापासूनच या क्षेत्रात काँग्रेस पक्षासाठी एकंदरीत अनुकूल असलेले वातावरण बघता काँग्रेस पक्षाचाच उमेदवार विजयी होणार अशी चर्चा जनमानसात होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाले आहे. काल दिनांक 4 जून 2024 रोजी पार पडलेल्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये मोठ्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान हे विजयी झाले आहेत. भाजपा उमेदवार अशोक नेते यांचा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांनी मोठ्या मताच्या फरकाने पराभव केला आहे. या विजयाचा मोठ्या धुमधडाक्यात जल्लोष करत ब्रह्मपुरी शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. यावेळी मोठी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश कांबळे, नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास पिकार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मंटू पिलारे, बाजार समितीचे संचालक दिवाकर माथोरे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, माजी संचालक सुरेश दर्वे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसिन कुरेशी, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, शहर काँग्रेस कमिटीचे लक्ष्मण जिटकाटे, रवींद्र पाटील पवार, दत्तू टिकले, नेताजी पिसे, विलास मेश्राम यांसह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वंजारी हार्ट हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. मानवी जीवनात निरोगी आयुष्य असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी म्हणून हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विश्वासार्हता आणि माफक दरातील सेवेमुळे हृदयरोगांसाठी वरदान ठरलेल्या ब्रह्मपुरी येथील वंजारी हार्ट अँड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंजारी हार्ट हॉस्पिटलचे संचालक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वंजारी यांनी शेकडो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे. यामध्ये ECG, मधुमेह, रक्तदाब ह्या तपासण्या देखील मोफत करण्यात आल्या. रुग्णालयातील संपूर्ण बाह्यरुग्ण तपासणी देखील मोफत करण्यात आली आहे. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे संचालक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिशिर वंजारी, डॉक्टर कामदेव शेंडे, व्यवस्थापक प्रवीण बाला, गौतम कुलजले यासह सर्व नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाळा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बुधे आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रोफेसर श्रीकांत महाजन यांनी आपले प्रबोधन व्यक्त करताना सांगितले की या दिवसाची स्थापना व महत्त्व, पर्यावरण काय आहे आणि आपण सर्व यांचे संवर्धन कसे केले पाहिजे, तसेच पाणी टंचाई आणि संवर्धन यासाठी चरी काढणे, तलाव व विहिरी स्वच्छ करणे, छोटे धरण बांधणे, पाण्याचा जपून वापर करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पथनाट्य, प्रबोधन कार्यक्रम, गृहभेटी इत्यादी उपक्रम राबवून जनजागृती निर्माण करणे यावर विशेष लक्ष वेधण्यात आले. यावेळेस प्रोफेसर बाळासागळे, प्रोफेसर मेश्राम, प्रोफेसर वसाके, प्रोफेसर बुरखंडे, प्रोफेसर भेंडारकर, प्रोफेसर कुमारी सोनवाने, प्रोफेसर कुमारी बुकिया, प्रोफेसर कुमारी करंजेकर आणि बहुसंख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रोफेसर डोजळे यांनी तसेच आभार प्रदर्शन प्रोफेसर बुरखंडे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी पिसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.